गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सात्संगतजी मोठ्या प्रेमाने बोलूया. धननिरंकारजी. सात्संगत, या धर्तीवरील प्रत्येक मानवाला कर्माचा सिद्धांत लागू आहे. सिद्धांत अगदी साधा आहे. चांगल्या कर्माचं फळ हे नेहमी चांगलं आणि वाईट कर्माचं फळ हे नेहमी वाईटच नाही. जीवनात येणारी सुख दुःख ही कर्मावरच अवलंबून असतात. आपल्या कर्माच्या प्रकारानुसारच त्याची परिणिती सुखात किंवा दुःखात होत असते. सात्संगत, वेळ प्रसंगी कुठेतरी कधीतरी केलेलं सत्कर्म सुखाचा थंडावा देतं, तर दुष्कर्म दुःखाचे चटके देत असतं. हा सामान्य सिद्धांत सर्वसामान्य असल्यामुळे जेव्हापासून माणसाला समज येते तेव्हापासून त्याचा जास्तीत जास्त कल कर्म करण्याकडे असतो, की ज्याच्यामुळे त्याच्या जीवनात येणारे उद्याचे क्षण हे सुखकारक असतील. पण अशी कर्म करण्याच्या प्रयत्नात आपण काहीतरी चांगलं करत आहोत हा सूक्ष्म अहंकार अभिमान रूपी कोंब त्याच्या मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात डोकं वर काढून बसलेला असतो. आणि या मनरूपी धरतीत रुजलेल्या त्या बीजांकुराला मनच खत पाणी घालून त्याची जोपासना करत असतं. मनाचा मूक पाठिंबा त्या बीजाला इतका मोठा करतो की संपूर्ण मनाची धरती तो कधी काबीज करतो हे देखील त्याला समजून येत नाही. परिणामी कर्माची दिशा बदलते, तत्व बदलते, सत्व अर्थात सात्विकही निघून जाते. आणि अशा अहंकार अभिमानाच्या अधीन होऊन केलेली कर्म ही फलत दुःखदायकच सिद्ध होतात. पण थोडंसं अवलोकन केलं तर जगात असेही काही सत्प्रवृत्तीचे लोक आहेत जे अहंकार अभिमानाला थारा न देता सत्कर्माच्या वाटा चोखाळत आपल्या कार्य कर्तृत्वाच्या मार्गावर सदैव अग्रेसर आहेत. कर्मसिद्धांतानुसार नजीकच्या काळात त्यांना निश्चितच चांगले क्षण अनुभवायला मिळतात. गीतेचा कर्म सिद्धांत सांगतो की चांगली कर्म ही सोन्याची बेडी आणि वाईट कर्म ही लोखंडाची बेडी आहे. आणि सात्संगत, म्हणूनच चांगलं किंवा वाईट कोणतंही कर्म बंधनालाच कारणीभूत आहे. आणि बंधन हे एक प्रकारचं दुःखच आहे. जो करता आहे त्याला कर्माचं बंधन तर आलंच, म्हणून कर्मबंधनाच्या भीतीने कर्मच सोडून देणं हेही अयोग्य आहे. कारण मुळातच परमात्म्याने हे जे विश्व बनवलं आहे ते कर्मप्रधान आहे. कर्मामुळेच ते गतिमान आहे. ज्या दिवशी कर्माची गती थांबेल त्या दिवशी सर्व काही थांबलेलं असेल. सात्संगत, रामचरित मानसमध्येही संत तुलसीदासांनी प्रतिपादन केलं आहे की कर्मप्रधान विश्व करी राखा, जो जसं किया तसं फल चाखा. म्हणून कर्म करत राहणं हेच योग्य आहे. परंतु कर्मांचा संबंध जर सुख दुःखाशी असेल तर सुख दुःखाचे हेलकावे खातच माणसाचं जीवन संपून जाणार. त्याला स्थायी आनंद केव्हा प्राप्त होणार हाही मोठा प्रश्न आहे. याबाबत गीतेत भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट निर्वाळा दिला आहे की जोपर्यंत कर्तेपणाची भूमिका माणूस स्वतःकडे ठेवेल तोपर्यंत होणाऱ्या परिणामांनाही तोच जबाबदार असणार आणि त्या बऱ्या वाईट परिणामांना भोगल्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. म्हणूनच त्यावर त्यांनी एक नामी उपाय सुचवला की माणसाने कर्माचा त्याग न करता कर्तेपणाचाच त्याग करावा. मग त्याला सुखही नाही आणि दुःखही नाही. कर्म तर करायचे पण त्या कर्माचा कर्ता व्हायचं नाही. मग जिथे कर्ता भावच नाही तिथे कर्मफल भोगण्याचा प्रश्नच नाही. त्यासाठी कोणत्याही प्रकारची कामना, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा न बाळगता जगाचा तो कर्ता धर्ता ईश्वर आहे. त्याच्याकडे कर्तेपणाची सूत्र सोपवून प्रार्थना करावी की तू कर्ता हे जगत का, तू सबका आधार. कारण ईश्वरच संपूर्ण सृष्टीचा कर्ता पुरुष आहे. सात्संगतजी, आपण आज जे कर्म करतोय ते आपल्या भविष्याची निर्मिती करतात. त्यामुळे आपण वर्तमानात सकारात्मक आणि निस्वार्थ भावनेने कर्म करणं गरजेचं आहे. संतजनांनो, भगवंताच्या नामस्मरणाने आणि निस्वार्थ सेवेने आपल्या भूतकाळात घडलेल्या नकारात्मक कर्मांचा प्रभाव आपण कमी करू शकतो आणि वर्तमान व भविष्यात चांगले बदल घडवू शकतो, ज्यामुळे आपल्या मनाला आत्मिक शांती व मुक्ती मिळते. सात्संगत, भगवंताच्या नामस्मरणाने आणि सद्गुरूच्या शिकवणीने कर्माचे बंधन तुटते आणि हा जीवात्मा परमेश्वराशी जोडला जातो. सात्संगत, फक्त कर्म करणं पुरेसं नाही हो, ते निष्काम भावनेने आणि लोककल्याणासाठी केलं पाहिजे. आणि हीच खरी सेवा आहे. संतजनांनो, निराकार ब्रह्म हे सर्वव्यापी आहे.
कर्मफळ घेणारा किंवा देणारा वेगळा कोणी नाही, तर ही सृष्टीच्या नियमांची प्रक्रिया आहे, ज्यातून या आत्म्याची उन्नतीच होते. सात्संगतजी, ईश्वरच या संपूर्ण सृष्टीचा कर्ता आहे, पण अज्ञानास्तव कर्माचं कर्तेपण आपल्याकडे घेऊन माणूस सुखदुःखाचा धनी होऊन कर्मबंधनात अडकतो आणि शाश्वत आनंदापासून वंचित होतोय. म्हणून स्वतःकडे अकर्ता भाव ठेवून ईश्वराकडे कर्तेपण सोपविणं यातच खरी समजदारी आहे. ही समज येण्यासाठी वास्तविक कर्ता असलेल्या ईश्वराला जीवनात स्थान देणं खूप गरजेचं आहे. संतजनांनो, संत तुकोबांनीही म्हटलं आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. बघा, तेही सांगतात कर्मफळाची चिंता न करता फक्त नामस्मरण आणि भक्ती केल्यावर कर्माचे बंधन तुटते. सात्संगत, आपल्या जीवनातील हा अनमोल वेळ चांगले कर्म करण्यातच सत्कारणी लावा, आपल्याला नक्कीच चांगले फळ भेटणार. सात्संगत, आपले कर्म हेच आपले जीवन घडवत असतं आणि तेच आपल्या जीवनाला गती देत असतं. त्यामुळे गर्व, द्वेष, अहंकार, सुडाची भावना या वाईट कर्मांचा मार्ग सोडा आणि चांगल्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने चाला. नक्कीच पदरी चांगले फळ मिळते. सात्संगतजी, आपल्या सर्वांच्या हातून फक्त आपल्यासाठी न करता इतरांसाठी, या समाज कल्याणासाठी चांगले कार्य, सेवा आणि चांगले कर्म घडो, हीच सद्गुरुचरणी प्रार्थना. सात्संगतजी, मोठ्या प्रेमाने बोलूया. धन निरंकारजी.